नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिअल इस्टेटमधली गुंतवणूक किती योग्य आणि किती अयोग्य. पूर्वी आपल्याकडे एक म्हण होती, घर पहावं बांधून. आता पुढचा भाग मी काय बोलत नाही आहे. तर घर पहावं बांधून हा जमाना आता संपलेला आहे. मग आता घर लोक विकत घेऊन पाहतात, आयुष्याची सगळी कमाई त्या घरामध्ये टाकतात. पण बरेच असेही लोक असतात त्यांच्याकडे अतिरिक्त उत्पन्न असतं, चांगल्यापैकी पैसे असतात आणि ते अजून एक घर किंवा कमर्शियल प्रॉपर्टी, प्लॉट, फार्म हाऊस किंवा कुठेतरी खेडेगावामध्ये जागा परचेस करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. तिथे भावनिक मुद्दा महत्त्वाचा असतो. तरीसुद्धा प्रॉपर्टी विकत घेऊन जर ती कालांतराने विकली आणि त्यातनं जर प्रॉफिट अपेक्षित धरला आणि जर तो मिळाला तर त्याला रिअल इस्टेटमधली गुंतवणूक असं म्हटलं जातं. जर प्रॉपर्टी विकत घेतली आणि ती विकायचीच नसेल तर त्याला गुंतवणूक म्हणता येत नाही. खऱ्या अर्थाने गुंतवणूक म्हटलं की त्याचं अनेकदा विकणं, ती परत घेणं, परत विकणं असं अनेकदा व्हायला हवं आणि त्यातनं जे काही पैसे मिळतील ते खरं तुमचा प्रॉफिटचा भाग असतो. पण बहुतांश लोक जसं सोनं विकत घेतलं की परत आयुष्यात ते विकत नाहीत, तसंच प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर ते विकण्याचा प्रश्न येत नाही. पण काही जरी असलं तरी जागा विकत घेऊन जर ती विकायची नसेलच तर त्या ठिकाणी तत्वतः आपण गुंतवणूक शब्द न वापरलेला बरा. काही लोक भाड्याच्या जागेमध्ये राहणं पसंत करतात. त्यांचं म्हणणं असतं, जे काही माझं उत्पन्न असेल ते मी ह्या जन्मामध्ये एन्जॉय करून टाकीन, जे काही ठेवायचे असतील पैसे ते पुढच्या पिढीकरता ठेवेन, पण मला प्रॉपर्टीमध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये काही रस नाही, कारण जीवन जगायचं पण असतं, असं काही लोकांचं तत्त्व असतं. काही लोक अतिशय भारी फ्लॅट किंवा उत्तम बंगला किंवा उत्तम प्रकारची प्रॉपर्टी भाड्यावर घेतात. त्यांचं म्हणणं असतं, आयुष्यभर त्याचे हप्ते भरत बसण्यापेक्षा ते पैसे मी एन्जॉय करेन. तसंच उत्पन्न किती मिळतं, कोणाचं उत्पन्न किती असतं, ते कशा प्रकारे मिळतं, ते कॅशमध्ये मिळतं की ते चेकने मिळतं, पगारातनं मिळतं की व्यवसायातनं मिळतं की अन्य कुठल्या मार्गाने मिळतं, त्याच्यावर सुद्धा प्रॉपर्टीचे डिसिजन्स अवलंबून असतात. पण बरेच लोक बऱ्याच वेळेला जागा विकत घेताना ती भावनिक गुंतवणूक अशा प्रकारे घेतात. म्हणजे कुठेतरी त्यांचं काहीतरी नेटिव्ह प्लेस, कुठेतरी त्यांची मूळ जागा असते किंवा मूळ काहीतरी गाव असतं, तिथे अटॅचमेंट असते आणि मग घर बांधतात. रिटायरमेंटनंतर ते जायचं असतं. बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की ते रिटायरमेंटनंतर घर बांधतात, खूप खर्च करतात, काही दिवस राहतात, करमत नाही, मग शहरात येतात, परत जातात, आजारी पडतात, त्यांचं निधन होतं आणि पुढची जनरेशन ती प्रॉपर्टी विकून टाकते. तर अशा वेळेला असं कुठेतरी खेड्यामध्ये घर घ्यायचं आणि शहरामध्ये छोट्याशा किंवा खराब जागेत राहायचं हे अव्यवहार्य असतं. मग प्रश्न असा येतो की काही लोक अशा जागा का विकत घेतात. त्यांची सायकोलॉजी अशी असते की प्रॉपर्टी घ्यायची, ती भाड्यावर द्यायची, त्यातनं भाडं मिळवायचं आणि उत्पन्नाचा अजून एक स्रोत निर्माण करायचा, असा विचार करूनसुद्धा काही लोक प्रॉपर्टी विकत घेत असतात. पण त्याच्यामध्ये परत एक मुद्दा येतो की तुमचे उत्पन्नाचे एकंदर स्रोत किती, तुम्हाला दर महिन्याला किंवा वार्षिक कुठल्या कुठल्या मार्गाने किती पैसे मिळतात, ते शाश्वत आहेत का, पुढची किती वर्ष ते मिळणार आहेत, आणि तुम्ही जी प्रॉपर्टी घेताय त्याचा काही तुम्हाला खरोखर उपयोग आहे का, त्यात इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे, हे सगळं जर लक्षात घेतलं तर भावनिक मुद्दे बाजूला पडतात. मग लोक कुठल्या प्रकारची प्रॉपर्टी विकत घेतात, तर फार्म हाऊस घेणाऱ्यांचं प्रमाण असतं जर उत्पन्न चांगलं असेल तर, किंवा सेकंड होम म्हणून मुंबईतले लोक पुण्यामध्ये किंवा पुण्याचे लोक आजूबाजूला किंवा मुंबईचे लोक नाशिकला किंवा नाशिक पुण्यातले लोक कुठेतरी विदर्भामध्ये, कोकणामध्ये कुठेतरी त्यांचं गाव असेल तिथे इन्व्हेस्टमेंट करतात. मग इथे इमोशनल मुद्दा जर बाजूला ठेवला तर असं आपल्याला लक्षामध्ये येतं, अशी इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांच्या पैकी 95 ते 99% लोकांची इन्व्हेस्टमेंट ही चुकलेली असते. अर्थात ते मान्य करत नाहीत, त्याच्यामध्ये इगो असतो आणि त्याचबरोबर आपण जे केलं ते बरोबरच केलं असं सांगण्याच्या, ते प्लीड करण्याच्या प्रयत्नामध्ये हे कधी कोणी मान्य करत नाही. मग परत प्रश्न असा येतो की किती रुपयांमध्ये ते फार्म हाऊस किंवा प्रॉपर्टी मिळाली होती, त्यासाठी किती खर्च केला, आपण तिथे किती वेळेला गेलो, त्याचा खरंच उपयोग किती आहे, त्याची रिकरिंग कॉस्ट किती आहे, हे जर सगळं बघितलं तर ती इन्व्हेस्टमेंट खरंच प्रश्नचिन्ह निर्माण करते की इन्व्हेस्टमेंटमध्ये, त्या प्रॉपर्टीमध्ये जे आपण पैसे गुंतवलेले आहेत ते योग्य आहेत की नाही. मग काही लोक काय करतात, तर शेतीची जागा किंवा बागायत ती विकत घेतात.
आपण साधा जर हिशोब केला, कोकणातलं उदाहरण घेतलं, शहरामधले लोक कोकणामध्ये आंब्याची बाग किंवा नारळ सुपारीची बाग विकत घेतात. त्या सुपाऱ्या आणि आंबे विकून वार्षिक किती पैसे मिळाले आणि किती रुपयांची जागा घेतली होती, त्याचे तेच जर पैसे म्युच्युअल फंड किंवा कुठे ठेवले असते सेफ ठिकाणी तर किती पैसे मिळाले असते. हा साधा हिशोब बऱ्याच लोकांना समजत नाही. गाडी भाडं, पेट्रोल किंवा डिझेलचा खर्च आणि सगळं जर पाहिलं तर कुठेतरी गावाला एखादं जुनाट घर विकत घ्यायचं, तिथे जायचं, राहायचं, खाण्याची आबाळ करायची, त्याच्याऐवजी उत्तम ठिकाणी जर आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन राहिलो, 10 वेळेला 10 ठिकाणी राहिलो तर जास्त एन्जॉयमेंट होते आणि पैसे सेफ राहतात. असा विचारसुद्धा बरेच जण करत असतात. मुळामध्ये रिअल इस्टेटमध्ये पैसे टाकताना परतावा किती मिळाला किंवा किती रिटर्न्स मिळाले हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आता काही लोक काय करतात की राहती जागा म्हणजे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी विकत घेतात आणि ती भाड्याने देतात. मुंबईमधले असे असंख्य लोक आपल्याला दिसतील की त्यांनी पुण्याला जागा घेतली, नाशिकला घेतली, त्याची आजची किंमत 50, 60, 70 लाख रुपये, 1 कोटी रुपये आहे आणि त्याच्यामध्ये 10, 15, 20 हजार रुपये भाडं मिळणारा भाडेकरी तिथे ठेवतात. काही लोक घरं बंद ठेवतात, केव्हा तरी जातात, साफसफाई करतात आणि केवळ आपलं घर आहे त्यांना दाखवायचं असतं. मग अशी प्रॉपर्टी किंवा अशा प्रकारच्या प्रॉपर्टीमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही अर्थशून्य ठरते. अनेक लोक काय करतात, प्रॉपर्टी करण्याच्या हव्यासामध्ये सतत लोन काढतात, त्याचे हप्ते भरतात. त्यांची कपॅसिटी असूनसुद्धा त्यांना चांगलं राहणीमान, चांगला प्रवास करणं, देश विदेशात फिरायला जाणं, उत्तम खाणं, उत्तम कपडे परिधान करणं असं काहीही सुचत नाही. ते नुसत्याच 5, 10, 15, 20 प्रॉपर्टी घेतात आणि नंतर त्यांना अशा एका वळणावरती म्हातारपणी समजतं की आपली मुलं परदेशात गेलेली आहेत, प्रॉपर्टी विकण्यासाठी सुद्धा त्यांना इथे येण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मग प्रश्न असा येतो की आपण खर्चाला चाप लावून आयुष्य साधेपणाने जगून इतकी प्रॉपर्टी निर्माण केली, त्याचा उपयोग काय झाला. त्यामुळे हा प्रॉपर्टीचा मुद्दा अनेक अंगांनी बघणं हे महत्त्वाचं असतं. गेल्या 50 वर्षांमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीला चांगले दिवस आले आणि घराकरता सुद्धा प्रचंड खर्च करता येऊ शकतो ही संकल्पना पुढे यायला लागली. पूर्वी एक म्हण होती की मूर्ख लोक घरं बांधतात आणि त्यात शहाणे भाड्याने राहतात. पण ही म्हण त्यावेळेला का चालली, कारण फार कमी लोक घर बांधण्याच्या क्षमतेचे होते आणि बहुसंख्य लोक तिथे भाड्याने राहत असत. त्या भाड्याने राहणाऱ्या लोकांना ही म्हण नॅचरली आवडत असायची. आता प्रश्न असा येतो की अर्थव्यवस्थेमध्ये जे घटक बदलत जातात, जे काय अप्स अँड डाऊन्स होतात, ज्या प्रकारच्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध असतात, त्याच्यातून ठरतं की रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावी की नाही. याचे फायदे जवळपास 11 आहेत आणि तोटे जवळपास 14 आहेत. तर अशा 25 मुद्द्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर एखाद्या व्यक्तीने ठरवावं की रिअल इस्टेटमधली गुंतवणूक योग्य असते की नाही. अर्थातच आपण सुरुवातीला फायद्यांचा किंवा ॲडव्हान्टेजेसचा विचार करू. पहिला फायदा असा असतो कॅपिटल ॲप्रिसिएशन किंवा भांडवल वृद्धी. म्हणजे ज्या वेळेला माणूस रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवतो त्याच्यानंतर काही वर्षांमध्ये त्याची किंमत खूप वाढत जाते. किंमत कमी कधी होत नाही. एखाद्या ठिकाणी फार तर किंमत स्टॅग्नंट किंवा स्थिर राहते, अर्थात काही काळासाठी, नंतर किंमत वाढत जाते. त्यामुळे भांडवल वृद्धी करण्यासाठी हा सोपा मार्ग असतो. दुसरा मुद्दा येतो कुठल्या कारणामुळे लोकांना रिअल इस्टेटकडे जावंसं वाटतं, तर ते आहे लोन्स आर अवेलेबल, म्हणजे सुलभ कर्ज योजना. वेगवेगळ्या बँका, पतपेढ्या, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अगदी कमी दराने घराकरता लोन देत असतात. जिथे मूळ गरजा भागलेल्या असतात, पती पत्नी दोघांचं उत्पन्न असतं किंवा अजून काही उत्पन्नाचे स्रोत असतात, ती मंडळी अजून प्रॉपर्टी विकत घेत जातात. पण प्रॉपर्टीमध्ये एक मुद्दा येतो की खर्चाला चाप लावून कंजूसपणा करून हा गुंतवणुकीचा पर्याय निवडण्यामध्ये काही अर्थ नसतो. तर मुळामध्ये ॲडव्हान्टेज काय की ह्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करणं सोपं असतं. आपल्याकडे अगदी लिमिटेड पैसे असतील तरी उरलेले पैसे लोनमधनं उभे करून प्रॉपर्टी घेता येते. तिसरा पॉईंट येतो इंटरेस्ट ऑन लोन अँड टॅक्स बेनिफिट्स. म्हणजे काय होतं की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असं एक ठसलेलं असतं की हाऊसिंग लोन घेतलं तर त्या लोनवरती जे इंटरेस्ट आपण भरतो
त्यावरती जो काही टॅक्स बेनिफिट मिळेल त्याच्याकरता प्रॉपर्टी करत जायचं. पण हे कसं असतं की नाल सापडला म्हणून घोडा विकत घेण्यासारखं होतं. तो जो काही टॅक्स बेनिफिट असतो त्याच्याबद्दल तज्ज्ञ व्यक्तीकडून, चार्टर्ड अकाउंटंटकडून अगोदर कन्फर्म करायला हवं की मला घर घेतल्यानंतर किती बेनिफिट होणार आहे, किती टॅक्स वाचणार आहे. नाहीतर असा उलटा द्राविडी प्राणायाम करण्यामध्ये काही अर्थ नसतो. काही लोकांना अजून एक मुद्दा असा वाटतो की प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवणं म्हणजे सोर्स ऑफ पॅसिव्ह इन्कम तयार होतं. म्हणजे मेहनत न करता आरामात भाडं मिळतं आणि काही न करता त्या भाड्यावरती आपली गुजराण होऊ शकते, अशा प्रकारचा एक विचार काही लोकांच्या मनामध्ये असतो. त्यामुळे कष्ट न करता मिळणारं उत्पन्न त्यांच्यासाठी अट्रॅक्शन क्रिएट करतं. पुढचा मुद्दा येतो, केव्हाही जेव्हा पैसे हवे असतात त्यावेळेला ती प्रॉपर्टी गहाण ठेवून पैसे उभे करता येतात. हा मात्र पॉझिटिव्ह मुद्दा आहे. कारण जर प्रॉपर्टी गहाण ठेवली तर सहजपणे लोन कधीही उपलब्ध होतं. पण हे कोणासाठी असतं की ज्याला त्या पैशांचा खरोखर विनियोग कुठे करायचा आहे, ज्याला त्याची गरज आहे. तर सर्वसामान्य नोकरदार माणसाला इतकी प्रॉपर्टी गहाण वगैरे ठेवून कधी पैशांची गरज लागत नसते. त्यामुळे हा मुद्दा मर्यादित ॲडव्हान्टेज म्हणून घ्यायला हरकत नाही. पुढचा मुद्दा येतो रिव्हर्स मॉर्गेज. म्हणजे हल्ली हा मुद्दा खूपच महत्त्वाचा ठरलेला आहे. ज्या व्यक्तींना पुढे मूलबाळ कोणी नाही किंवा आहेत ती मुलं परदेशात राहतात, त्यांनी आपल्याला सांभाळावं अशी अपेक्षा नाही किंवा ते सांभाळण्याची शक्यता नाही, त्यावेळेला राहती जागा किंवा कमर्शियल प्रॉपर्टी बँकेला दिली जाते आणि ठराविक रक्कम बँकेकडनं मिळते. त्यावरती पेन्शनसारखं पुढे गुजराण होऊ शकते. हा उत्तम मुद्दा आहे. त्याच्याकरता म्हणून प्रॉपर्टीज घ्यायला पाहिजे असं नाही आहे. अनेक प्रकारच्या रिटायरमेंट योजना असतात, त्यातनं सुद्धा पैसे मिळू शकतात. म्हणजे रिटायरमेंटच्यासाठी प्रॉपर्टी घ्यायची, रिटायरमेंटपर्यंत आयुष्य त्याचे हप्ते भरण्यामध्ये घालवायचे, मग ती प्रॉपर्टी घालवायची आणि पैसे मिळवायचे. असा उलटा उद्योग करण्यामध्ये काय अर्थ नसतो. सहजपणे प्रॉपर्टी होत असेल तर ती या रिव्हर्स मॉर्गेज करता वापरता येते. पुढचा अगदी महत्त्वाचा मुद्दा येतो इझी टू अंडरस्टँड. म्हणजे प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे समजायला सोपं असतं. बऱ्याच अशिक्षित लोकांनासुद्धा किंवा ज्यांना वाटतं आपण सुशिक्षित आहोत पण ज्यांना तसं काही विशेष अकाउंटिंग किंवा टॅक्सेशन किंवा इन्व्हेस्टमेंट ॲनालिसिस समजत नसतं, अशा लोकांना वाटतं की इतका रेट आहे, इतके स्क्वेअर फीट जागा आहे, इतके पैसे माझ्याकडे आहेत, इतकं लोन मिळू शकेल, जागा घ्यायला काही हरकत नाही. तर हेच त्यांना सांगितलं, शेअर्सचा अभ्यास कर, दुसऱ्या कुठल्या इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूचा अभ्यास कर. त्यांना ते समजत नाही. अशा वेळेला प्रॉपर्टीमधली इन्व्हेस्टमेंट त्यांना सेफ वाटते आणि म्हणूनसुद्धा रिअल इस्टेटकडे वळण्याचा त्यांचा कल असतो. पुढचा मुद्दा येतो हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन. म्हणजे महागाईच्या काळामध्ये उत्तम पर्याय म्हणून प्रॉपर्टीकडे पाहिलं जातं. ज्यावेळेला महागाई वाढत जाते, इन्फ्लेशन होतं, पैशांची व्हॅल्यू कमी होते आणि सगळ्या वस्तू महाग होत जातात, त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढत जाते. माणसाला मानसिक समाधान असतं की मी कमी किमतीला घेतलेली प्रॉपर्टी आता उत्तम किमतीला जाऊ शकते. परत इथे मुद्दा येतो ती विकायची असेल तर, पण निदान कागदावरती तरी त्याची ॲसेट व्हॅल्यू वाढलेली असते. त्यामुळे हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन म्हणून प्रॉपर्टीकडे बघायला काही हरकत नसतं. पुढचा मुद्दा येतो एक्झिस्ट इन इनएफिशियंट मार्केट. म्हणजे खराब आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा प्रॉपर्टी चांगल्या प्रकारे परतावा देऊ शकते. म्हणजे शेअर मार्केटच्या इन्व्हेस्टमेंट्स समजा खाली आलेल्या आहेत, त्याची किंमत खाली उतरलेली आहे किंवा बाकी ठिकाणी कुठे तुम्हाला विशेष इन्व्हेस्टमेंट्स करून काही परतावा मिळत नसेल, अशा वेळेला प्रॉपर्टीमध्ये काही अपेक्षा तुम्ही करू शकतात. पण हा मुद्दा परत वेगळा डिस्कशन करण्यासारखा आहे. 11वा मुद्दा येतो पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे एकूण गुंतवणूक जर भरपूर असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जर भरपूर पैसे गुंतवलेले असतील आणि एकाच ठिकाणी सगळे पैसे गुंतवायचे नाहीत असं ठरवलेलं आहे, अर्थात तो इन्व्हेस्टमेंटचा रूल पण आहे. आणि त्यावेळेला जर आपल्याकडचे अतिरिक्त पैसे प्रॉपर्टीमध्ये गुंतवले, ते सुद्धा योग्य प्रकारे त्याचं ॲनालिसिस करून, तर त्या ठिकाणी प्रॉपर्टी फायदेशीर ठरू शकते. तर असे 11 मुद्दे प्रॉपर्टी किंवा रिअल इस्टेटच्या दृष्टीने ॲडव्हान्टेज ठरतात. पण त्याच वेळेला त्याच्यामध्ये काही डिसॲडव्हान्टेजसुद्धा असतात. पहिला मुद्दा येतो ह्यूज इन्व्हेस्टमेंट. समजा एखाद्या माणसाकडे 5-10-25 हजार रुपये आहेत, त्याला एफ डी करता येते,
पैसे म्युच्युअल फंड्समध्ये टाकता येतात, अन्य ठिकाणी कुठे त्याला इन्व्हेस्टमेंट करता येते, पण प्रॉपर्टीमध्ये अशा प्रकारची तुकड्या तुकड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. एकाच वेळेला एकसंध इन्व्हेस्टमेंट होते, त्यामुळे खूप मोठी गुंतवणूक प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये अपेक्षित असते. अगदी महत्त्वाचा दुसरा डिसएडव्हांटेज येतो, तो म्हणजे लो लिक्विडिटी किंवा कमी तरलता. बऱ्याच वेळेला असं होतं, एखाद्या व्यक्तीला खूप मोठं काहीतरी ऑपरेशन करण्याची वेळ येते, अचानक काहीतरी लग्नासाठी कोणाच्या उच्च शिक्षणाकरता पैसे हवे असतात आणि त्यावेळेला जर मार्केट डाऊन असेल, जर प्रॉपर्टीच्या किमती घसरलेल्या असतील, तर रिसेशनचा पिरियड चालू असेल, ना त्या प्रॉपर्टीतनं ठीक भाडं मिळत, ना त्याचं विकून काही ॲप्रिसिएशन सकट किंमत मिळत. मग त्यावेळेला लिक्विडिटीचा प्रश्न येतो. पटकन जर पैसे उभे करायचे असतील आणि प्रॉपर्टी विकून मोकळं व्हायचं असेल तर लिक्विडिटीचा प्रॉब्लेम येतो. ज्या लोकांना भारतामधनं परदेशामध्ये मुलांकडे कायमचं राहायला जायचं असतं, अशा अनेक लोकांना भारतामधली प्रॉपर्टी विकली न गेल्यामुळे तिथे जाता आलेलं नाही. अशा अनेक घटना आपण पाहतो. कोविड काळामध्ये त्या खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाल्या. त्यामुळे प्रॉपर्टीमध्ये लो लिक्विडिटी किंवा कमी तरलता हा एक मुद्दा येतो. नंतर मॅनेजमेंट अँड मेंटेनन्स ऑफ ॲसेट्स. बँकेत जर पैसे ठेवले तर फिक्स डिपॉझिटवर व्याज मिळतं. म्युच्युअल फंडमध्ये पैसे असतील तर कधीही ते 2-3 दिवसामध्ये आपल्या हातामध्ये येऊ शकतात. प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये जर लोन घेतलं असेल तर लोनला इंटरेस्ट भरावं लागतं. प्रॉपर्टीचा टॅक्स आपल्याला भरावा लागतो, म्युन्सिपल टॅक्स. बाकी सगळे टॅक्सेस असतात. लाईटचं बिल तिथे येतं. प्रॉपर्टी बंद जरी असेल तरी मिनिमम बिल भरावं लागतं. सोसायटीचा मेंटेनन्स द्यावा लागतो. आणि काही लोक जागा बंद करून ठेवतात, त्यांना कोणाला ती भाड्यानं द्यायची नसते. मग अशा वेळेला आपणच इन्व्हेस्टमेंट करायची, आपणच वर पैसे घालवायचे. हा जो आतबट्ट्याचा व्यवहार आहे तो प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये योग्य ठरत नाही. अजून एक मुद्दा येतो, लायबिलिटी किंवा जोखीम. काही जागा वादग्रस्त असतात, बिल्डिंग पायाभरणी होते किंवा भूमिपूजन होतं आणि इन्व्हेस्टमेंट लोक करतात. प्रॉपर्टी अर्धवट बांधकाम होऊन अडकून राहते, लिटिगेशनमध्ये जाते. अनेक लोकांच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवले, जमिनीत पैसे गुंतवले, त्यावर एन्क्रोचमेंट अतिक्रमण झालं, आदिवासी लँड वगैरे निघाली किंवा जमिनीचे तंटे बखेडे निर्माण झाले, कोर्टामध्ये फेऱ्या मारणं सुरू झालं आणि नंतर असं वाटलं कशासाठी जमीन घेतली होती. तोच प्रकार फ्लॅटच्या बाबतीमध्ये किंवा संपूर्ण बिल्डिंगच्या बाबतीमध्ये होतो. बऱ्याचशा वेळेला बिल्डिंगचे कागदपत्र हे क्लिअर नसतात, तर डोक्याला अजून एक त्रास किंवा लायबिलिटी वाढवून घेणं असा प्रकार होऊ शकतो. नंतर ज्या लोकांना प्रॉपर्टीमधनं रेंट हवं असतं त्यांनी जरूर विचार करायचा असतो इन्व्हेस्टमेंट रेंट रेशो. म्हणजे मी किती इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यावर मला किती रेंट मिळतं, ते किती % आहे आणि ते जर मला प्रॉफिटेबल असेल तरच ते योग्य आहे. आता तुम्हाला असे लोक अनेक भेटतील, ते म्हणतील नाही हो आम्ही 95 सालात 97 सालामध्ये जागा घेतली होती, ती अगदीच कमी किमतीत मिळाली होती, आता त्याच्यावरती आम्हाला भरपूर भाडं मिळतं आहे. पण आपण जर त्याची तुलना 95-97मध्ये असलेल्या शेअर्सबरोबर केली किंवा तीच जर तुलना आपण म्युच्युअल फंड्सबरोबर केली तर प्रॉपर्टीच्या तुलनेमध्ये कितीतरी मोठा परतावा या ठिकाणी मिळालेला असतो. त्यामुळे रेंट आणि इन्व्हेस्टमेंट याचं कोऑर्डिनेशन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करताना लक्षात घेणं जरुरी असतं. पुढचा मुद्दा येतो स्टकअप इन वन जॉग्राफिकल एरिया. म्हणजे एखाद्या माणसाने शेअर्समध्ये पैसे गुंतवले, बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटला ठेवले, पोस्टामध्ये पैसे गुंतवले, तर भारतात काय, भारताबाहेर जरी तो कुठे गेला तरी ऑपरेट करणं ते सोपं असतं. असे बरेच लोक आहेत. मुंबईमध्ये ते राहत होते, मुलांना दिल्लीला, बंगलोरला, हैदराबादला कुठे IT कंपन्यांमुळे जावं लागलं, तिथे ते निघून गेले. बँकेतले, पोस्टातले पैसे ऑपरेट करणं सोपं होतं, पण जर प्रॉपर्टी असेल तर ती मेंटेन करणं, ती विकणं, हे सगळं त्यांना जिकिरीचं होऊन जातं. बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की मुलं परदेशात गेली, आईवडिलांची प्रॉपर्टी भारतामध्ये होती, ती विकण्यासाठी त्यांना इथे यावं लागलं आणि बऱ्याच वेळेला पॉवर ऑफ अटॉर्नी देणं, मग त्याच्यावरती शंका निर्माण होते की ती योग्य प्रकारे विकली गेली असेल का, अनेक त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतात. पुढचा मुद्दा येतो नो डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे पैसे जर विशिष्ट रकमेमध्ये आपल्याकडे उपलब्ध असतील तर डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आपल्याला करता येतो. वेगवेगळ्या शेअर्समध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये, वेगवेगळ्या फायनान्शियल ॲसेट्समध्ये पैसे गुंतवता येतात.
पण प्रॉपर्टीमध्ये एकदा पैसे अडकले त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन होत नाही. टाईम इश्यू हा एक प्रश्न येतो. टाईम इश्यू म्हणजे काय? आपण पैसे गुंतवलेली प्रॉपर्टी आपल्या हातामध्ये कधी येणार आहे? जर तयार प्रॉपर्टी घ्यायची असेल तर ती महाग पडते. जर बिल्डिंग सुरू असताना पैसे दिले तर बिल्डिंग रखडू शकते. दुसरा मुद्दा येतो, किती वर्ष लोन आपल्याला भरायचं आहे, खऱ्या अर्थाने माझ्या नावावर प्रॉपर्टी कधी होणार आहे, हा टाईम फॅक्टरसुद्धा इथे मोजणं अत्यावश्यक ठरतं. म्हणजे एकंदर आपण भरलेली लोनची अमाऊंट, त्याच्यावरचं इंटरेस्ट आणि प्रॉपर्टीची आजची व्हॅल्यू याचं जर गणित व्यवस्थित करून पाहिलं तर आपल्याला जो रेट ऑफ रिटर्न मिळालेला आहे तो किती % झाला हे बघणं खूप अगत्याचं ठरतं. पुढचा प्रश्न येतो, युनिक टाईप ऑफ रिस्क. काही प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये असं होतं की त्या बिल्डिंगमध्ये किंवा आजूबाजूला काही समजा अनैतिक काही गोष्ट घडली किंवा अयोग्य व्यक्तींनी आजूबाजूची जागा विकत घेतली, त्यावर काही समजा काही कारणास्तव त्या प्रॉपर्टीचं त्या एरियाचं नाव खराब झालं, कधी रस्ता रुंदीकरणामध्ये प्रॉपर्टी तोडली जाते, काहीही होऊ शकतं. युनिक प्रकारचे इश्यू प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये होऊ शकतात. तसंच इट इज नॉट सुटेबल फॉर अर्ली रिटायरमेंट. म्हणजे काही लोकांचं आजकाल ठरलेलं असतं, IT कंपन्यांमध्ये काम करत असतात, खूप मोठी जोखीम असते, म्हणजे डोक्याला खूप मोठं टेन्शन असतं, टार्गेट्स असतात. त्यांचं ठरलेलं असतं 20-22व्या वर्षी नोकरीला लागलो, 25-28 वर्ष नोकरी करायची आणि 50मध्ये रिटायरमेंट घेऊन पुढे आयुष्य एन्जॉय करायचं. अशा वेळेला जर समजा तिशीत प्रॉपर्टी घेतली असेल, लोन शिल्लक असेल, जर त्या प्रॉपर्टीमधनं योग्य परतावा अजून मिळत नसेल तर ती इन्व्हेस्टमेंट कधी नेहमी म्हणता येत नाही, पण बऱ्याच वेळेला अर्ली रिटायरमेंट घ्यायची असेल तर प्रॉपर्टी बऱ्याच वेळेला घातक ठरू शकते. पुढचा मुद्दा येतो कॅपिटल गेन टॅक्स. बऱ्याच लोकांना एक प्रश्न भेडसावत असतो, जर जागा विकली आणि काही पैसे कॅशमध्ये आले तर त्याचं पुढे काय करायचं? जर सगळेच पैसे व्हाईटमध्ये आले तर मिळणाऱ्या टॅक्सचं काय करायचं? म्हणजे प्रॉपर्टी ठेवली तरीही प्रॉब्लेम, विकली तरीही प्रॉब्लेम, कॅश जास्त मिळाली तरीही प्रॉब्लेम, सगळेच पैसे व्हाईट मिळाले, खरं तसं घ्यायला हवेत तरीही प्रॉब्लेम. आणि बऱ्याच लोकांना कॅपिटल गेन टॅक्स ही कन्सेप्ट समजत नसते की प्रॉपर्टीमध्ये मिळालेल्या नफ्यावरती जो कर भरायला लागतो तो काढून टाकल्यानंतर निव्वळ नफा किती मिळाला, म्हणजे किती % आपल्याला रेट ऑफ रिटर्न मिळाला, याचा विचार करणंसुद्धा खूप जरुरी असतं. आणि त्याच प्रकारे सुटेबल टेनंट आणि लीगल इश्यूज हा 14वा मुद्दासुद्धा लक्षात घेणं जरुरी आहे. बऱ्याच वेळेला प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीला भाड्याने दिली जाते आणि त्या व्यक्तीने जर जागा वेळेवर सोडली नाही, जर वेळेवर भाडं दिलं नाही, जर प्रॉपर्टी खराब केली, तिथे काही इल्लिगल गोष्ट केली आणि ती जागा उद्या जर पोलिसांनी सील केली तर असे असंख्य प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. तर आपण आता 11 प्रकारचे ॲडव्हान्टेज आणि 14 प्रकारचे डिसएडव्हान्टेज प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये पाहिले. याचा अर्थ असा अजिबात नाही की प्रॉपर्टी घेऊ नये, पण ज्या वेळेला कधी प्रॉपर्टी घ्यायची असेल तेव्हा भावनिकदृष्ट्या ती घेऊ नये. पेपरामध्ये आलेल्या रंगीबेरंगी जाहिराती पाहून किंवा सेकंड होम आहे किंवा आपल्याकडे अतिरिक्त पैसे आहेत म्हणून किंवा कोणाशी तरी स्पर्धा करायची किंवा त्यातनं भरपूर भाडं मिळेल असे काहीतरी भाबडे गैरसमज मनामध्ये ठेवून प्रॉपर्टी घेऊ नये. या 25 मुद्द्याचा साकल्याने अभ्यास केला पाहिजे. तो व्यक्तिनिष्ठ अभ्यास असतो. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये हे 11 ॲडव्हान्टेज आणि 14 डिसएडव्हान्टेज वेगळी उत्तरं देऊ शकतात. त्या सगळ्यांची उत्तरं पडताळून पाहिल्यानंतर किती मुद्दे आपल्यासाठी योग्य ठरतात त्याचा विचार करून प्रॉपर्टीमध्ये जरूर इन्व्हेस्टमेंट करायला हवी. जर समजा तुम्हाला हे सगळे मुद्दे योग्य वाटत असतील तर तुमच्या प्रॉपर्टीबद्दलच्या निर्णयासाठी शुभेच्छा. धन्यवाद.